जय मुक्ताई. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलले आणि सर्व जाती धर्मातील मुलींसाठी मोठी घोषणा केली. कोणती आहे घोषणा पाहण्यासाठी कृपया बातमी पूर्ण पाहावी. असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल. जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथजी शिंदेंना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो. एके दिवशी रात्री 2ला राहतात, ते पहाटे 4लाच झोपतात. त्यामुळे 2ला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही. 4ला ते रिसेप्शनला वगैरे जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढत एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात. तर हा त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे. तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल, आनंद दिघेंवरचा. तर आनंद दिघे असेच होते, ते पहाटे 4ला जायचे, 5ला जायचे. तर असे माझे एकनाथजी, त्यांनी मला रात्री 2ला फोन केला. तर मी मुळात घाबरलो की रात्री 2ला CM फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. फोन वाजत होता, CM. म्हटलं हां सर. तर म्हणाले की दादा, आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की त्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित. याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत. 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेजने, विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात. तर म्हटलं सर, ही खूप वाईट घटना आहे. त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही. म्हटलं सर, हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो. तुम्ही पहिलं बोलायचं असतं, मग कायदा होतो. तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागतील. तुम्ही यू बिलीव्ह, दिवसभरात 4 वेळा फोन आला, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही. आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय दिला की दादा, मी त्यांना 2 भाग सांगितले. मराठा आंदोलन खूप जोरात चालले. म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो, ती पूर्ण भरली तर 300 कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली, जात, धर्म, पंथ, भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची, तर अजून 700 कोटी लागतील. आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हणले डन, फाईल मूव्ह करा. आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, जेवढे 642 कोर्सेस येतात, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण आपण वाढवतो. आता अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही.